श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरातळवटी नरसिंह योगी, कृष्णातटी परमशांती सुखास भोगी। ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा, कृष्णा तिरी वास करो नियोझा। सुभक्त तेथे करीती आनंद, ते सूर स्वर्गी पाहती विनोद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना त्यांचा जन्म कसा झाला त्याचा एकंदरीत अनुमान आपण पाहिला की 1650 शके 1650 नंतर यांचा जन्म झाला असावा। वडिलांचं नाव ठाऊक नाही, परंतु आईचं नाव भीमा आणि जोशी कुळात जन्माला आलेले हे गार्ग्य गोत्री। दत्तात्रय, श्रीपाद, नरहरी आणि चौथे नारायण, त्यापैकी हे चौथे पुत्र अत्यंत विद्वान अशी विद्वान अशा स्वरूपाचे वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण या सर्वांवरती अतिशय ज्याला म्हणतात एक सत्ता असणं, या सर्वांवरती अतिशय त्यांचं प्रकांड पांडित्य त्यांचं त्या ठिकाणी जे होतं, त्यांची जी त्या ठिकाणी पकड होती या सगळ्या विषयांची, बुद्धी अतिशय चाणाक्ष कुशाग्र बुद्धी, ती पाहता यांचे गुरु सुद्धा यांना जे शिकवणारे होते ते थक्क व्हायचे आणि अति लहान वयात हे अवघड असलेलं सगळं ज्ञान आत्मसात केलं नारायणाने। आपण काल पाहिलं की यांचा पहिला विवाह झाला, पण तो फार काळ काही टिकला नाही। मंडळींचं पहिल्या पत्नीचं निधन झालं। दुसरा विवाह झाला, तारळ्याची दीक्षित गुळवणी जे आहेत त्या गुळवणींची कन्या प्राप्त झाली आणि दुसऱ्या पत्नीपासून आपण पाहिलं 3 अपत्य झाली। अतिशय सुंदर अशा पद्धतीने विसापूरला यांचा प्रपंच चालू आहे। दिनचर्याच अशी होती की नित्य अनुष्ठान करावं, वेदाची, शास्त्राची, उपनिषदावरती कुठे चर्चा असेल तर त्या चर्चासत्रात भाग घ्यावा। नारायण शास्त्री तिथं हजर आहेत म्हटल्यानंतर कित्येक लोक वाद घालायला हजरच नसायचे। वाद याचा अर्थ आपण मागे काही भागांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगात तपासून पाहिलेला आहे। वाद म्हणजे आजच्या काळात आपण ज्याला वाद म्हणतो तो वाद वेगळा, पण पुराण काळामध्ये ज्याला वाद म्हणायचे तो वाद वेगळा। वाद म्हणजे वेगवेगळ्या धर्मग्रंथांची प्रमाण, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष या पद्धतीने मांडणी करून त्याच्यावरती साकल्यानं चर्चा करायची आणि यामध्ये एकानं एक पक्ष मांडायचा, दुसऱ्यानं तो खोडून काढायचा जर त्याच्याकडे त्याच्यावरची काही प्रमाण असतील तर। या पद्धतीतून वादातून वादविवादातून वादे जायते तत्वबोधः, तत्वाची सिद्धी व्हावी, तत्वाची प्राप्ती व्हावी म्हणून जुन्या काळात लोक शास्त्र चर्चा करीत। सांगायचा मुद्दा असा, काव्यशास्त्र विनोदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नारायण स्वामींनी सहभाग घ्यावा असा व्यवहार चालू होता। असेच काही दिवस प्रपंचाचं जीवनाचा गाडा ओढत असताना, जीवनचरित्र चालू असताना एके ठिकाणी यांच्यापर्यंत वार्ता येऊन पोहोचली नारायण शास्त्रींच्या पाशी। ते म्हणाले, पुण्यामध्ये विद्वत सभा आहे आणि त्या विद्वत सभेला तुमच्यासारख्या महापंडिताची उपस्थिती असणं हे कर्मप्राप्त आहे। तुमची जी विद्वत्ता आहे ती या खेड्यापुरती मर्यादित राहता कामा नये। बघा, आपल्याकडे पुष्कळ अशा पद्धतीचं ज्ञान आहे, अशी पुष्कळ विद्वान मंडळी आहेत, परंतु ती अशी देशाच्या गल्लीमध्ये कानाकोपऱ्यात कुठेतरी अशी दडून बसली आहेत। श्रीमंत नारायण स्वामी महाराजांचं चरित्र ऐकताना आपल्या लक्षात येईल की विसापूर नावाच्या गावामध्ये राहणारा हे असामान्य व्यक्तिमत्व, पण यांना पुण्यातल्या विद्वत सभेचं आमंत्रण, म्हणजे आजपासून 250 वर्षापूर्वीची ही साधारण गोष्ट आहे असं लक्षात ठेवा। त्यांना समाधी घेऊनच 250 वर्ष झालेत आजच्या तारखेला आपण जर विचार केला तर त्यावेळेचं पुणे
पुण्यपत्तन नगरी म्हणजे ज्ञानाचं आगर, ज्ञानाची चर्चा व्हायची. अशा ज्ञानाचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं त्या पुण्यपत्तन नगरामध्ये, त्या पुण्यामध्ये नारायण स्वामींसारख्यांना, शास्त्री बुवांना विद्वत सभेमध्ये वादविवादासाठी म्हणून आमंत्रण पोहोचलं. शास्त्री बुवा विद्वत सभेला पोहोचले आणि ज्यावेळेला शास्त्री बुवांच्या बरोबर वाद घालायची वेळ आली त्यावेळेला त्या ठिकाणी समोर काही विद्वान मंडळी जी बसली होती, संपूर्ण पुण्यातली मान्यवर मंडळी त्या वाद ऐकायला, वाद श्रवण करायला तिथं आली होती. यांनी एक पक्ष मांडावा, समोरच्यानी तो प्रतिवाद करावा, यांनी वाद एखादा मांडावा, एखादा मुद्दा मांडावा, समोरच्यानी तो मोडावा, त्यांनी समोरच्या प्रतिपक्षाने एखादा वाद मांडावा, यांनी त्याच्यावर प्रतिवाद करावा, पूर्व पक्ष उत्तर पक्ष, अशा पद्धतीनं तो वाद रंगत गेला. लोकांनाही नारायण शास्त्रींचा अधिकार काय, लोक वाहवा करतायत. असा उत्तम प्रकारे तो वाद असा रंगात आलेला असताना प्रतिपक्षांनी अचानक एक कोटी केली आणि कोटी करून यांचा पराजय केला त्या वादामध्ये. नारायण शास्त्रींचा वादविवादामध्ये पराजय झाला. अगदी शेवटच्या टप्प्याला वाद रंगात आलेला असताना यांचा पराजय झाला. काय परिस्थिती पहा, मन नाराज झालं. बघा, विद्वान लोक जे असतात, जी मानी लोक असतात, ज्यांना स्वाभिमान असतो, अशा लोकांना त्यांचा अपमान हा मृत्यू सम असतो बरं का. ज्यांना काही मानच नसतो, ज्यांना काही स्वाभिमानच नसतो, ज्यांना आपल्या कर्तृत्वाबद्दल काही धारणाच पक्की नसते, अशांचा मान झाला काय आणि सन्मान झाला काय, अपमान झाला काय आणि काय झालं काय. परंतु जी मानी लोक असतात, जी काही आपलं आचरण शुद्ध ठेवून वागणारी लोक असतात, अशा लोकांचा अपमान हा साक्षात त्यांना मृत्यूसारखा वाटतो. मनामध्ये इतकी नाराज झाले की एवढ्या वादासाठी मी तयारी करून खेड्यातनं इथपर्यंत पोहोचलो. या पुण्यातल्या पुण्यपत्तन नगरामध्ये मी वादाला प्रतिवाद करत 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 इथपर्यंत टिकून राहिलो, पण शेवटच्या क्षणाला मी हा वाद हारलो. अतिशय नाराजी झाली, अंतःकरणामध्ये अतिशय त्रास झाला. काय झालं हो या प्रसंगातनं, नेमकं त्यांनी पुढचं पाऊल काय उचललं, हे रोचक आणि रंजक अशी गोष्ट आपण त्यांच्या चरित्राख्यानातली उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. कसे कसे प्रसंग सत्पुरुषांच्या आयुष्यात येतात उद्या आपण पाहू. नारायण स्वामींचं स्मरण करू. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.